नमस्कार मंडळी. आता आंब्याचा सीझन आहे, तर आपण छान मऊसूद असा आंब्याचा शिरा बनवूया. खूप छान टेस्टी लागतो. तुम्हीही बनवा. यासाठी 1 वाटी मी बारीक रवा किंवा जाड रवा कुठलाही घेऊ शकता. अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर, साखरही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. आणि 1 वाटी आंब्याचा पल्प घेतला आहे. हापूस आंब्याचा आहे. आता हे तूप आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचं. तूप छान कडकडीत गरम झालं की रवा घालायचा. रवा मीडियम गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा. थोडासा गुलाबी होईपर्यंत आपण तो मस्त असा भाजून घ्यायचा. खूप जास्त डार्क पण करायचा नाही, नाहीतर आपल्याला शिऱ्याचा रंग वेगळा दिसतो, ब्राऊन सारखा दिसतो. थोडासा मस्त छान असा भाजून घ्यायचा. आता या सीझनमध्ये आपण छान छान आंब्याच्या अशा डिशेस बनवू शकतो. आता रवा आपला छान भाजून झाल्यानंतर यामध्ये मी पूर्ण 1 वाटी आंब्याचा पल्प काढून घेतलेला होता, तो घालून घेतला. तो छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि आता मी 1 वाटी, ज्या वाटीने रवा घेतला होता बाउलनी, त्याच बाउलनी 1.5 बाउल पाणी घातलं आहे. कारण आंब्यामध्ये पण थोडं पाणी असल्यामुळे मी आधी 1.5च बाउल घातला आहे. आणि आपला जर रवा बारीक असेल तर तो पटकन शिजला जातो. आता हा माझा थोडासा जाड रवा आहे, यामुळे मी आणखी थोडं पाणी घालते. म्हणजे 2 बाउल मी पाणी घातलं आहे. 1 बाउल रव्याला 2 बाउल पाणी घातलं आणि 1 बाउल पूर्ण आंब्याचा पल्प घातला आहे. छान असा बघा किती कलर किती सुंदर आला आहे. यामध्ये आपण दुसरा कुठलाही कलर न घालता किती छान असा रव्याला आंब्याचा कलर आला आहे. आता हा आपण झाकून ठेवून 2-3 मिनिटे शिजवला. आता पुन्हा आपण यामध्ये साखर घालायची, म्हणजे साखरेला थोडं पाणी सुटतं आणि रवा अजून आपला छान शिजला जातो. तर यामध्ये मी साखर घालून घेते. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इथे फक्त अर्धा वाटीच घेतली आहे. आंबा पण आपला गोड असतो. आणि 1 चमचा, छोटा चमचा मी वेलची पावडर घातली आहे. आणि रवा आपण जेव्हा तुपामध्ये भाजतो त्याच वेळेला मी ड्रायफ्रूट्ससुद्धा घालून भाजून घेतले आहेत. मी तुम्हाला तेव्हा सांगायचं राहून गेलं. वेगळे ड्रायफ्रूट्स भाजण्याची काही आवश्यकता नाही. आपण जेव्हा रवा भाजत येतो त्यावेळेला शेवटी ड्रायफ्रूट्स घालून जरा अर्धा मिनिटभर परतायचे. आता आपला साखर वगैरे छान मिक्स झाली आहे. आता यावर पुन्हा मी झाकून 2 मिनिटे ठेवते. 2 मिनिटांनंतर पहा आपला रवा किती छान शिजला आहे आणि एकदम मऊ झाला आहे. अजिबात कडक नाही. छान असा मऊ कापसासारखा रवा झाला. खूप सुंदर तयार होतो. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.